कोकणामध्ये जलवाहतुकीचा नवीन अध्याय या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतो आहे आणि तो यशस्वी देखील झालेला पाहायला मिळतो आहे। मुंबईतून निघालेली सागरी रोरो सेवा ही विजयदुर्ग बंदरात या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते आहे। अनेक दिवसांची कोकणवासियांची जी प्रतीक्षा आहे ती या ठिकाणी संपलेली पाहायला मिळते आहे आणि बघू शकता की या ठिकाणी मुंबईहून निघालेली ही सागरी रोरो सेवा या ठिकाणी विजयदुर्ग बंदरामध्ये या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळते आहे। मुंबई ते विजयदुर्ग अशी रोरो पॅक्स प्रवासी बोट पहिल्यांदाच विजयदुर्ग या ठिकाणी बंदरात दाखल झालेली पाहायला मिळते आहे। किनाऱ्याला ही बोट या ठिकाणी लागताना पाहायला मिळते आहे। यंदाच्या शिमगोत्सवातलं खऱ्या अर्थानं एक वेगळं आकर्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। महाराष्ट्र सागरी मंडळानं महामंडळानं A2M या फेरीज या कंपनीला ही जी रोरो सेवा आहे ती चालवण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिलेली होती आणि हा ठेका दिलेला होता आणि त्यानंतर आता ही यशस्वीरित्या मुंबईच्या भाऊस जक्का येथून विजयदुर्ग बंदरामध्ये या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आहे। प्रवासी त्याचप्रमाणे त्यांची वाहनं देखील आता याच बोटीतून थेट कोकणापर्यंत नेता येणार आहेत आणि ती सध्या यशस्वीरित्या कोकणापर्यंत आली देखील आहे। तुम्ही बघू शकता की ही सागरी रोरो सेवा पूर्णपणे यशस्वी मार्गस्थ होऊन सागरी महामार्गानं किंवा सागरी जलवाहतुकीनं या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते आहे आणि थोड्याच वेळात ही या ठिकाणी जी सागरी रोरो सेवा आहे ती या ठिकाणी या धक्क्याच्या जवळ येईल आणि यातून जे मुंबईहून आलेले प्रवासी आहेत हे या ठिकाणी उतरतील। खऱ्या अर्थानं एक वेगळा अध्याय कोकणातल्या जलवाहतुकीसाठी जोडला गेलेला पाहायला मिळतो आहे। जल्लोष आहे आणि सगळेजण स्वागतासाठी इच्छुक असलेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं या ठिकाणी कोकणवासी देखील आलेले पाहायला मिळत आहेत आणि एक जलवाहतुकीचा एक वेगळा अध्याय सध्या लिहिलेला पाहायला मिळतो आहे। आलिशान आणि तेवढीच आकर्षक अशी ही बोट असलेली या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि ती यशस्वीरित्या सध्या मुंबईहून विजयदुर्ग धक्क्याला या ठिकाणी लागलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।